आकाशातील तारे इयत्ता दुसरी भाग 2. बादशाह अकबर आणि त्यांचा हुशार मंत्री बिरबल यांची एक मजेदार गोष्ट. चांदण्या रात्री आकाशातील ताऱ्यांबद्दल. चांदण्या रात्री गप्पा. एकदा बादशाह आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत बसले होते. अचानक बादशहाचे लक्ष आकाशाकडे गेले. आकाशात लुकलुकणारे तारे पाहताना बादशहाला खूप आनंद वाटत होता. बादशहाने बिरबलाला विचारले, "बिरबल, आकाशात किती तारे आहेत ते मला सांग." बिरबलाचे चतुर उत्तर. बिरबलाने समोरच्या चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवले आणि पाने मोजण्याचे नाटक करत म्हणाला, "त्या चिंचेच्या झाडाला जितकी पानं आहेत, त्याच्या दुप्पट तारे आकाशात आहेत." बादशहा म्हणाला, "चिंचेच्या झाडाची पानं मोजणं शक्य आहे का?" बिरबल उत्तरला, "जवळच्या झाडाची पानं मोजता येत नसतील, तर दूर असलेले तारे कसे मोजता येतील?" गोष्टीतील पात्रे. बादशहा अकबर, मोगल साम्राज्याचे महान बादशहा. जिज्ञासू स्वभावाचे, नेहमी नवीन प्रश्न विचारायला त्यांना आवडत असे. बिरबल, बादशहाचे हुशार आणि चतुर मंत्री. कठीण प्रश्नांची मजेदार उत्तरे देण्यात ते नेहमी पुढे असत. बिरबलाची युक्ती. रात्रीचे दृश्य. बादशहा आणि बिरबल बागेत बसले होते. आकाशात असंख्य तारे लुकलुकत होते. चिंचेचे झाड. बिरबलाने चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवले, पाने मोजण्याचे नाटक केले. चतुर उत्तर. जे जवळ आहे ते मोजता येत नाही, तर दूरचे तारे कसे मोजणार? बिरबलाची हुशारी. गोष्टीतून शिकूया. प्रश्न विचारणे चांगले आहे. बादशहाने तारे मोजण्याचा प्रश्न विचारला. जिज्ञासा ही शिकण्याची पहिली पायरी आहे. हुशारीने उत्तर द्यावे. बिरबलाने रागावले नाही. चतुराईने उदाहरण देऊन उत्तर दिले. तुलना करून समजावणे. कठीण गोष्ट सोप्या उदाहरणाने समजवता येते, हेच बिरबलाने दाखवले. संवाद पूर्ण करूया. खालील संवाद वाचा आणि रिकाम्या जागा भरा. शांभवी म्हणाली, "आई, बघ ना, आकाशात किती तारे आहेत." आई म्हणाली, "हो ग, लुकलुकताना ते किती सुंदर दिसतायत." शांभवी पुढे म्हणाली, "तुम्ही काय म्हणाल? स्वतःचे वाक्य तयार करा." शब्दांशी खेळूया. खालील शब्दांचे वर्णन करणारे शब्द लिहा. तारे. लुकलुकणारे, असंख्य, चमकणारे. रात्र. शांत, काळोखी, थंड, चांदणी. झाड. मोठे, हिरवे, सावली देणारे. वाक्य तयार करा. बादशहाने बिरबलाला प्रश्न विचारला. शब्दांचा योग्य क्रम लावा.